हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपल्याला मुलगा पाहिजे हा अट्टहास का पाहिजे, आणि हा अट्टहास आपल्याला कुठेपर्यंत नेतोय, त्याचं नुकतंच घडलेला गुजरातमध्ये अहमदाबादला उदाहरण मी आपल्याला सांगणार. मला आश्चर्य वाटलं. अजूनही आज तरी आपण मुलांचे बरोबरीनं सगळी कामं करतात, सगळं काही करतात. तसं असताना आणि हा अट्टहास त्यांना केवढं मोठं पाप करायला घेऊन निघाला. आणि सुशिक्षित अडाणी लोक नाहीयेत, अतिशय सुशिक्षित, व्यवस्थित, वेल टू डू घरातली. काय घडलं आधी सांगते तुम्हाला, नंतर त्याच्याविषयी बोलूया आपण. विमल आणि भावना हे अहमदाबादमध्ये राहणारं दाम्पत्य. विमल आणि भावना, त्यांना 2 मुली होत्या. एक 3 महिन्याची राहा आणि दुसरी मिश्रा 4 वर्षाची. नुकतंच 6 दिवसापूर्वी काय झालं, ते डोसा बॅटर म्हणजे पीठ, हल्ली तयार पीठ मिळते बघा डोसेचं. तर पीठ आणलं, घरात डोसे केले आणि खाल्ले. आणि मुलींना उलटी वगैरे चालू झाली. नवरा बायको पण आजारी पडले. मग ॲडमिट केलं, धाकटीला ॲडमिट केलं की सकाळीपर्यंत तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे बघा. 3 महिन्याची मुलगी. नंतर आपण विचार करूया, 3 महिन्याची मुलगी काही डोसा खाते का काय आहे. नंतर तिचं सगळं संपवून येतात तोपर्यंत मिश्री 4 वर्षाची मुलगी ही पण आजारी पडली. ॲडमिट केलं तिला आणि ती पण हे जग सोडून गेली. अहो, सगळीकडे निघाला हा डोसा खाल्ले आणि दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. आई वडील पण आजारी पडले. तमुक सगळीकडे. तो डोसेवालेकडे गेलाय. डोसेवाला म्हणाला, मी 200 लोकांना हे डोसेचं पीठ विकलेलं आहे. बाकीच्यांना विचारा कोणाला काही झाले का? कोणालाही काही झालेलं नव्हतं. आणि एक गोष्ट डाऊटफुल वाटली, म्हणजे 3 महिन्याची मुलगी. अहो, 3 महिन्याच्या बाळाला आपण काही डोसा खायला घालतो का? इथे पण डाऊट आला लोकांना. आणि मग जरा सगळेच शोधाशोध करायला, एन्क्वायरी करायला चालू झालं. ते एन्क्वायरी करताना काय निघालं, अहो आश्चर्य वाटेल तुम्हाला. मला सुद्धा तर वाचून असं खूप वाईट तर वाटलंच. आणि आजचे काळात आता सुशिक्षित घरात पण असं का घडते याचं मला वाईट वाटलं. मग असं लक्षात आलं, आईला कुठल्याही प्रमाणे मुलगा पाहिजे होता. म्हणून तिनं काय केलं होतं, दोन्ही मुलींना विष दिलेलं होतं. आणि आपण पण दोघांनी, म्हणजे कोणालाही डाऊट यायला, आपण अगदी कमी प्रमाणात घेतलेलं होतं नवरा बायकोनी. मुलींना मात्र जास्त प्रमाणात दिलेलं होतं. त्यामुळे मुली हे जग सोडून गेल्या आणि हे नवरा बायको बरे झाले अल्प उपचारांना वगैरे. आता विचार करा, मुलगा हेच सर्वस्व आहे का? आपला समाज कधी सुधारणार हो? अहो, म्हातारपणी आपण बघितलंय, कितीतरी मुलं असून सुद्धा बघत नाही, मुलगी सगळं करत असतीये त्यांचं, आई वडिलांचं. त्यामुळे काही कुटुंबात आपण बघितलंय, मुलगा असून सगळे असले तरी कोणी बघत नाही, मुलगी बघतीये शेवटचे क्षणात. त्यामुळे अजूनही हा अट्टहास कशाला, मुलगा पाहिजे म्हणून. ओके, तुमची प्रॉपर्टी ती काही मुलींना पण देता येते की?
असं आहे का मुलींना द्यायचं नाही? हल्ली मुलगा मुलगी दोन्ही समान म्हणतो आपण. मग दोघांनाही सारखं शिक्षण द्या, आपले पायावर उभं करा. हे करणं होतंय सुशिक्षित माणसं आणि काय म्हणायचं, आर्थिक परिस्थिती उत्तम असं असून मुलाचे हव्यासापोटी ह्या दोन्ही मुलींना ते ह्या जगातना घालवलं. अहो त्या मुलींचा काय दोष होता हो? मुलगा मुलगी आपण जन्माला येतो हे तर आपलं काही आहे का? नाहीये. त्यामुळे आपण तरी खूप नशीबवान आहोत. आपले आई वडिलांनी कधी असा मुलगी मुलगा फरक केला नाही. मुलगी असलो तरी आपलं कौतुक केलं, आपल्याला शिक्षण दिलं, व्यवस्थित प्रेमानं सगळं केलं. खरंच आपण आपले आई वडिलांचे खूप खूप ऋणी आहोत. का असले आई वडील आपल्याला मिळाले नाही म्हणून. मग आता सगळं बाहेर आले, सगळं केले, त्यांचं कर्मकांड सगळं बाहेर आलेलं आहे. मुलगा हवा होता म्हणून ते ह्या दोन्ही मुलींचं खून म्हणायचं की हे विष देऊन मारून टाकलं म्हणजे खून केलं. हे का आपल्या समाजात एवढं अजूनही आहे हेच मला आश्चर्य वाटतो. आज आपल्या मुली कुठेही कमी नाहीयेत. अहो परवाच आपण बघितलं ना, एवढं सगळं युद्धाचं हे असताना इराणमधनं आपली हरियाणातली मुलगी विमान घेऊन जवळजवळ 300 प्रवाशांना घेऊन ती दिल्लीत सुखरूप आणून विमान तिनं पोचवलं. हे बघा, हे मुलगी असून मग आपल्याला कशाला मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करतो आपण? कशाला अजूनही आपल्याला मुलगी नकोशी आहे? अहो कितीतरी आजूबाजूला बघा मुलगा सून असतात. मुलाचं लग्न झाल्यावर कित्येक वेळेला आईवडिलांकडे लक्ष देणं कमी होते, तर मुली आपले अगदी आईवडिलांचे शेवटपर्यंत या मुली आपल्या आईवडिलांची सेवा करत असतात. एवढ्या असू देत, तुम्हाला मुली नकोत ना, कुठेतरी अनाथाश्रमाला देऊन टाकायच्या किंवा जे कोणाला हव्यात त्यांना द्यायचं. असं त्यांना मारून टाकायचा अधिकार आहे का आई वडिलांना? आता नो डाऊट पोलीस इन्व्हेस्टिगेशन होईल आणि काही पुढे होईल तर देव जाणे. पण आतापर्यंत बाहेर आलेले सगळे इन्व्हेस्टिगेशन मधनं असं झाले. आणि अहो एक म्हणजे पहिलं 3 महिन्याचं मूल काही डोसा खाते का? नाही. दुसरं, अहो ते डोसेवालेकडनं 200 लोकांनी पीठ घेऊन गेले, ते डोसा करून खाल्लेला आहे, कोणालाही काही झालं नाही. मग फक्त ह्यांनाच का असं होते? म्हणजे आपणच काय तर करायचं आणि त्याचं सगळं दोष लोकावर, दुसरेवर, इथे कसं ते डोसेवालेवर घालायचा प्रयत्न केला तसा, आणि दोषी आणि कोणाला तरी ठरवायचं. हे कधी संपणार हो? आपले एटलिस्ट इंडियात आपले कायम बॉय चाइल्ड इज वेलकम्ड. पूर्वी आपल्याकडे पथनाट्य वगैरे आलेली होती बघा, मुलगी झाली हो म्हणून. तेव्हा ठीक आहे, हुंडा द्यावा लागायचा, अमुक तमुक म्हणून मुली नको असायच्या, मुलींना शिक्षण जास्त देत नव्हते, त्यामुळे त्या ओझं. आता काही काळ बदललेला आहे. आता काही पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही. उलट हल्ली मुलांपेक्षा मुली पुढे गेलेल्या आहेत, भरपूर शिक्षण घेतात, आपल्या पायावर आपण उभ्या राहतात, त्या तुमच्या कोणावरही डिपेंडेंट नाहीयेत. असं असताना आज पण आणि सुशिक्षित कुटुंबात मुलगी का नको वाटतीये लोकांना? मला काही उलगडत नाही हा प्रश्न. आपल्याला काय वाटते आणि आपल्याला अभिप्राय किंवा आपलं म्हणणं काय आहे?
मला पण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि लेट अस ऑल वेलकम द गर्ल्स. अच्छा, हॅव ए गुड डे.